नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या आजच्या धमाकेदार एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज 31 जानेवारी आणि आजच्या भागात आपण पाहणार आहोत की ही मनस्विनी म्हणजेच सरकार आणि अपर्णा म्हणजे कान्हाची आई या एकमेकींच्या समोर येणार आहे आणि मनस्विनी या सरकारला समोर बघून अपर्णा खूप घाबरते। त्याचबरोबर आता सगळ्या चाडकरांच्या सह्या मनस्विनी घेऊन सखीवर नाव टाकणार आहे आणि सगळी चाड उद्ध्वस्त करून तिथे ती मॉल बांधणार आहे। तर बघूया मित्रांनो, कान्हा आणि सखी असं होऊ देणार का आणि मनस्विनीने हे सगळं कसं मॅनेज केलं, कशा फसवून चाडकरांच्या सह्या घेतल्या, हे सुद्धा आपण आजच्या भागात बघूया। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला समजणार नाही आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो। आता ही मनस्विनी तर पत्ता लावत आली असते किर्लोस्करांकडे, पण तिथल्या सगळ्या ठिकाण वस्तू बघून मनस्विनी तिला भूतकाळ आठवत असतो। राजलक्ष्मी मा मनस्विनीला गार्डन मध्ये बोलण्यासाठी बसायला सांगतात आणि तिथे ते आणतात, कारण घरामध्ये कान्हा असतो। गार्डन मध्ये आल्यावर सुद्धा मनस्विनी इकडे तिकडे बघत असते, तिचं लक्ष नसतं। त्यामुळे आता राजलक्ष्मी मा मनस्विनी या सरकारला बसायला सांगतात। कान्हा आता आतून सगळंच बघत असतो आणि बघा मित्रांनो काय होतं, बसल्या बसल्या आता मनस्विनी राजलक्ष्मी माला विचारते, इथे एक कारंजा होता का? आणि एका कोपऱ्यात बोट दाखवत ही मनस्विनी विचारते, आणि तिथे हे तुळशी वृंदावन होतं का? तर बघा मित्रांनो, आता राजलक्ष्मी मा म्हणतात, आम्ही जेव्हा इथे राहायला आलो तेव्हा इथे काहीच नव्हतं। आता मुद्दामच राजलक्ष्मी मा असं या मनस्विनीला सांगत असतात। पुढे त्या सांगतात की आम्ही 5 वर्ष आधी जेव्हा इथे राहायला आलो ना, तेव्हाच हा बंगला रिनोव्हेट करून घेतला होता आणि 5 वर्ष आधीच आम्ही एका एजंट कडनं हा बंगला आम्ही विकत घेतला आणि त्याआधी ते कोण राहत होतं, ते कशासाठी सोडून गेले, काय करत होते, ते नक्की कुठे गेले, त्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही आणि जाणून घ्यायची गरजही वाटत नाही। पुढे आता मा विचारतात या मनस्विनीला की तुम्ही इथे आल्यापासून इतके प्रश्न का विचारताय, काही विशेष कारण आहे का? तर ही मनस्विनी एक क्षणासाठी घाबरते आणि त्यानंतर ती आता नाव विचारते आजींना आणि म्हणते, तुमचं नाव? आजी सांगतात राजलक्ष्मी। पुढे आता मा म्हणतात या मनस्विनीला की मला नाही वाटत तुम्ही इथे फक्त माझं नाव विचारायला आलात आणि माझी माहिती काढायला आला असाल। तर बघा मित्रांनो काय होतं, तिथे आता यांच्या घरची मेड येते आणि पाणी देते या मनस्विनीला। पुढे त्या मनस्विनीला विचारते, मॅम तुम्हाला चाय कॉफी हवी का? तर राजलक्ष्मी माच म्हणतात की नाही, काहीच नको, त्यांना घाई आहे। तर ही मनस्विनी एकदम आश्चर्यानेच माकडे बघते। पुढे आता या मा म्हणतात मुद्द्याचं बोला। तर बघा ही जी मनस्विनी आहे त्या मेडकडे हाती ते ब्रोशर देते यांच्याच कंपनीचं, किर्लोस्कर कंपनीचं, आणि ते राजलक्ष्मी माला म्हणजे आजींना द्यायला सांगते। त्यानंतर ती मेड तिथून निघून जाते। कान्हा मात्र दाराच्या आड लपून सगळं बघत असतो आणि त्या ब्रोशरकडे बघून आता राजलक्ष्मी मा म्हणतात या सरकारला, हे तर माझ्याच कंपनीचं ब्रोशर आहे, तुम्ही काय माझ्याच कंपनीची माहिती मला द्यायला आलात का? तर आता ही मनस्विनी थोडीशी हसते आणि म्हणते, नाही, माहिती सांगायला नाही आले, मी तुम्हाला विचारायला आले। हॉस्पिटलच्या अकाउंट्स डिपार्टमेंट मधून मला कळलं की माझ्या एका पेशंटला चारुशीला दाभाडे त्यांच्या ऑपरेशनसाठी किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन्स कडून 10 लाखांची मदत करण्यात आली। तर त्यावर आता राजलक्ष्मी वा सहजच म्हणतात की हो केली ना, मग काय? तर ही मनस्विनी म्हणते, मग चारुशीला दाभाडे यांना मदत करण्याचं कारण म्हणजे त्यांचा तुमच्याशी काय संबंध? तर त्यावर आता राजलक्ष्मी मा म्हणतात, तुमचा आणि त्या दाभाडे मावशींचा काय संबंध? तर पुढे आता ही सांगू लागते मनस्विनी आणि म्हणते, माझ्या नवऱ्याने बांधलेल्या चाळीत राहतात त्या। म्हणजे मित्रांनो, ही मनस्विनी तेजस्विनी असण्याचा ढोंग करते म्हणून ही असं म्हणतीये की माझ्या नवऱ्यांनी बांधलेली ती चाळ आहे। तर असो, इथे काय होतं, मा म्हणतात आता या मनस्विनीला की तुमचा आणि त्यांचा काय संबंध, मग तुमच्या त्या खूप जवळच्या आहेत का? तर ही मनस्विनी म्हणते, हो, सखी सदन साडीच्या मुख्य सदस्य आहेत त्या तिथल्या लीडर आहे, चाडकरी त्यांचं ऐकता। तर मग आता बघा काय होतं, मा या मनस्विनीला म्हणते, मग तर त्यांना मदत तुम्ही करायला हवी होती, केलीत का? तर ही मनस्विनी म्हणते, सरकारने काय करायचं हे फक्त सरकार ठरवते। तर त्यावर आता राजलक्ष्मी मा हसतात आणि या मनस्विनीच्या तोंडावरच हिला म्हणतात, साप पाडावा, वाघ पाडावा, पण गैरसमज पाडू नये, भल्या भल्यांना घाम आणतो हा गैरसमज। तर आता ही मनस्विनी म्हणते, हा माझा गैरसमज नाही, तर हा माझा पक्का समज आहे, कारण माझ्या आयुष्याचा मार्ग मीच ठरवते। मा म्हणतात, असं तुम्हाला वाटतं, आपण आपल्या आयुष्याचं काहीही ठरवलं तरी सगळ्या दोऱ्या तिथे वर असतात, ते बसलेल्याच्या हातात असतात, त्याला जेव्हा वाटेल त्याला हवी ती दोरी तो ओढतो, मग त्यासोबत आपणही ओढले जातो। तर ह्या मनस्विनीला आता हे सगळं ऐकून बोर होत असतं आणि ती तिच्या कानात अशी हात टाकते, तिचं बोट टाकते, पण मा आता तरी बोलतच जातात आणि मनस्विनीला म्हणतात, कधी कोणाचा कुठे काय निकाल लागेल हे आपण सांगू शकत नाही,
ह्या दोघींचं इंटरॅक्शन खरंच खूप भारी आहे. तर काय होतं, ही मनस्विनी म्हणते आता पुढे मला की मी तुम्हाला फारशी आवडलेली दिसत नाहीये. तर आता मा सुद्धा म्हणतात तुम्हाला अंदाज चांगले बांधता येतात. तर आता मनस्विनीला राग येतो हे ऐकून आणि ती म्हणते तुम्ही माझा अपमान करताय. आणि राजलक्ष्मी मा पुढे आता अजून हिचा पचका पाडते, तोंडावर पाडते मनस्विनीला आणि म्हणते तुम्हाला आता असं वाटत असेल तर मी काय करणार. तर ही मनस्विनी म्हणते अरे ही काय पद्धत आहे, अशा पद्धतीने तुम्ही का बोलताय माझ्याशी. तर मा म्हणतात आता मनस्विनीला मी अशीच बोलते गेली 20 वर्ष. तर ही मनस्विनी म्हणते इतकं कोरडं आणि रूढ. तर आता मा म्हणतात हो म्हणजे बघ आयुष्यातला गोडवा जर कोणी हिरावून घेतला असेल तर माणूस असाच होतो कोरडा. कान्हा मात्र आता हे सगळं बघत असतो आणि ऐकत असतो. पुढे आता ही मनस्विनी म्हणते ठीक आहे व्हॉट एव्हर, मी इथे दुसऱ्याच कारणासाठी आले होते. तर मा म्हणतात मग याआधी कुठल्या कारणासाठी इथे आला होता. तर राजलक्ष्मी मा एकावर एक बॉम्ब फोडतात या मनस्विनीवर. आता मनस्विनीला एकदम फ्लॅशबॅक होतो आणि तिला आठवतं की याआधी ती इथे देवदत्ताचा खून करण्यासाठी आली होती. तर आता माच म्हणतात मनस्विनीला की ठीक आहे चला मुद्द्यावर येऊया. आणि पुढे आता मा सगळं सांगतात या मनस्विनीला की आमच्या कंपनीच्या CSR फंड कडून एका रॅन्डम माणसाची मेडिकल हेल्प केली जाते. आता तो माणूस कोण आहे हे कमिटी निवडते आणि आम्हाला त्यातलं काहीच माहिती नसतं, म्हणून त्या दाभाडे मावशींबद्दल मला काहीच कळलं नाही. पण आम्ही केलेल्या 10 लाखाच्या मदतीमुळे त्यांचा जीव वाचला हे कळलं. पण काय आहे ना, राजलक्ष्मीच्या उजव्या हाताने केलेली मदत ही डाव्या हाताला सुद्धा कळत नाही, पण तुम्ही ते शोधून काढलं. आणि पुढे मा म्हणतात आता या मनस्विनीला की तुमचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे, पण कसं आहे ना आपण केलेल्या पुण्याचं कोणी कौतुक केलं तर ते पुण्य लाभत नाही असं म्हणतात. तर ही मनस्विनी तिचा राग खूप कंट्रोल करते आणि थोड्याच वेळात तिथे आता अपर्णा येणार आहे. तर काय होतं आता ही मनस्विनी तिथे बसूनच असते, त्यामुळे राजलक्ष्मी मा या मनस्विनीला म्हणतात आपल्या दोघींनाही खूप कामं आहेत हो की नाही. आणि नमस्कार करून त्या चक्क या मनस्विनीला तिथून निघायला सांगतात. मनस्विनी तिचा राग खूप कंट्रोल करते, तिचा खूप अपमान होत असतो इथे. तितक्यात तिथे काय होतं, मागून कान्हाची आई त्यांच्या हातात बासरी असते ते घेऊन त्या गार्डन मध्ये येतात. त्यांना बघून आता कान्हा सुद्धा घाबरतो आणि राजलक्ष्मी मा सुद्धा. आता मा म्हणतात मनस्विनीला तुम्ही अजून इथेच काय आहे. तर अपर्णा मनस्विनीच्या मागे असते, त्यामुळे आता मनस्विनीला अपर्णा दिसत नाही आणि मनस्विनी तिथून निघून जाते. पण बघा मित्रांनो काय होतं, कार जवळ आल्यावर हिच्या लक्षात येतं की तिने चाबी तिथेच ठेवली आहे टेबलवर आणि ते स्वतःला म्हणते डॅम गाडीची चावी तिथेच राहिली आहे त्या टेबलवर. आणि असं म्हणत आता ही मनस्विनी परत जाते आणि मनस्विनी आता टेबल पर्यंत पोहोचते आणि ती चावी घेणार. तितक्यात आता अपर्णाची नजर या मनस्विनीवर पडते आणि मनस्विनी सुद्धा अपर्णाकडे बघते आणि मनस्विनीला बघितल्याबरोबर आता अपर्णा पॅनिक होते, ती खूप घाबरते. तिला देवदत्ताचा तो हात आठवतो, ती सुरी आठवते आणि मनस्विनी समोरच आता अपर्णा ओरडू लागते आणि म्हणते लाल लाल आणि खूप जोरात ते ओरडत असते. तर आता मनस्विनी अपर्णाला म्हणते काम डाऊन म्हणजे याचा अर्थ असा होतो की मनस्विनी अपर्णाला ओळखत नाही किंवा तिने अपर्णाला बघितलं नाहीये. तर आता हे बघून आजी म्हणजे आपल्या राजलक्ष्मी मा लगेच अपर्णा जवळ जातात, तिला सावरतात. मनस्विनीला बघून ते इतक्या घाबरते अपर्णा आणि पुढे सुरी असं सुद्धा त्या म्हणू लागतात. मनस्विनीला आता शंका येते आणि मनस्विनी आजींना म्हणते राजलक्ष्मी मला ती म्हणते ह्या सुरी का मागतायत. तर आजी बरोबर गोष्ट फिरवतात आणि म्हणतात या अपर्णाला की सुरी काटे चमचे सगळे किचनच्या ओट्यावर व्यवस्थित ठेवले आहे, काळजी करू नकोस. तरी अपर्णा खूप जोरात ओरडते, ती अजिबात ऐकत नाही, शांतच नसते होती. मनस्विनीला समोर बघून अपर्णा खूप घाबरते. तितक्यात आजी एका मेडला एका केअरटेकरला आवाज देते आणि अपर्णाला तिथून घेऊन जायला सांगते, पण ती ओरडतच तिथून जात असते अपर्णा. तर आता मनस्विनी हे बघून मला विचारते कोण आहेत ह्या, असं का करत होतात त्या. तर आता राजलक्ष्मी मा सुद्धा या मनस्विनीला म्हणते तुम्हाला दुसऱ्यांच्या खाजगी गोष्टीत जरा जास्तच इंटरेस्ट दिसतोय, तुमचं काम झालंय ना, मग परत का आलात तुम्ही इथे. तर आता ही मनस्विनी सुद्धा म्हणते माझ्या गाडीची चावी राहिली होती इथे, तीच घ्यायला आले होते. राजलक्ष्मी म्हणत ही मनस्विनी टेबलवरची जी चावी असते ती रागातच तिथून घेत निघून जाते. खूप छान या दोघींची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर इथे काय होतं, सीन शिफ्ट होतो.
टेबलवर ठेवलेल्या एका ट्रेकडे आता सखी बघते आणि तिला आठवतं सगळ्यांनी संक्रांतीला तिची ओटी भरली होती. तो ट्रे तिच्या हाती घेते आणि सखी आता इमोशनल होते आणि म्हणते, उद्या माझा या चाळीतला शेवटचा दिवस, मी खूप मिस करेन हे सगळं. सखीने तिची बॅग सुद्धा भरायला घेतली असते. कबर्ड मधून ती तिचे सगळे कपडे काढत असते पॅक करण्यासाठी. तितक्यात काय होतं, त्या शॉलचा तुकडा जो कान्हाच्या हाती लागला होता, जो तेजस्विनीचा असतो, सखीच्या खऱ्या आईचा, तो तुकडा त्या कबर्ड मधून खाली पडतो. आता कानाला सुद्धा माहिती नसतं हा शॉलचा तुकडा कोणाचा आहे वगैरे, आणि तो तुकडा आता खाली पडल्यामुळे सखी म्हणते, हा कान्हा पण ना कुठेही काहीही ठेवतो, आणि तो तुकडा ती हाती घेते. ज्या शॉलच्या तुकड्यावर गाय आणि वासरू याचं स्टिचिंग केलं असतं, आणि सखी त्या तुकड्याकडे हाती घेत आता ती म्हणते, याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. सखी आठवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, कुठे बघितलं असेल मी. तितक्यात तिथे आता चाळीतली बच्चा पार्टी येते आणि सखी ताई असं नारा लावू लागतात. तर त्यानंतर आता सखी म्हणते, बोला काय झालंय. तर आता परी म्हणते, सखी ताई उद्या आहे ना आम्हाला शाळेमध्ये एक प्रोजेक्ट बनवायला सांगितलंय. तर सखी विचारते, कुठला प्रोजेक्ट. तर दुसरी मुलगी म्हणते, आता प्रत्येक ग्रुपला आपली सोसायटी किंवा चाळ और घर याचा एक प्रोजेक्ट बनवून आणायचंय. सखी म्हणते, अरे मग अडचण तरी काय. तर त्यांच्यातलाच एक लहान मुलगा म्हणतो, आम्हाला कुठून सुरुवात करायची हेच नाही कळत आहे. आणि त्यातली दुसरी मुलगी आता परीकडे बोट दाखवते आणि म्हणते, मी हिला म्हटलं पण की सुरुवात कर, पण ही कुठे ऐकते. आणि सगळी लहान मुलं जी असतात ती आता गोंधळ मचवू लागतात. सखी सगळ्यांना म्हणते, शांत व्हा सगळे, डोंट वरी, मी करते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. इनफॅक्ट आपण एक काम करू, सगळे मिळून आपण हा प्रोजेक्ट बनवूया. तर सगळे मुलं आता एक्सायटेड होतात आणि म्हणतात, हो चालेल. तर त्यातली एक मुलगी म्हणते, आपण सखीताईकडे आलोय आणि प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही मिळालं, असं कधी झालंय का. आणि सगळे मुलं आता हो असं म्हणतात. तर बघा मित्रांनो, कान्हा त्याच्या आईला कसं शांत करणार आहे. इथे आता सीन शिफ्ट होतो. अपर्णाला आता घरी आणलं जातं, पण अपर्णा अजूनही शांत झाली नसते. मनस्विनीला बघून अपर्णा खूप पॅनिक झाली असते आणि घाबरली असते. कान्हा आता खूप समजवण्याचा प्रयत्न करतो त्याच्या आईला, पाणी वगैरे द्यायचा प्रयत्न करतो, पण पाणी सुद्धा घेत नाही अपर्णा. कान्हा तर सतत म्हणतो, अगं आई काहीच झालं नाहीये, तू शांत हो. पण अपर्णा सुरी लाल असंच म्हणत असते. तितक्यात बघा आता कान्हा काय करतो, त्याच्या आईजवळची त्याच्या आईच्या हातातली बासरी तो घेतो आणि बासरी वाजवू लागतो. आपल्या लपंडावचं जे टायटल ट्रॅक आहे त्याचं सॅड व्हर्जन कान्हा त्याच्या बासरीने हे सगळं वाजवू लागतो. आणि राजलक्ष्मी मा दारात उभे असतात आणि हे सगळं बघत असतात. त्या सुद्धा आता इमोशनल झाल्या असतात. बासरीची मधुर धून ऐकून अपर्णा आता शांत होते आणि कान्हा अपर्णाच्या मांडीवर त्याचं डोकं ठेवतो. अपर्णा तर इथे शांत झाली असते, पण मात्र आता इथे सीन शिफ्ट होतो आणि हा जो सखीच्या बाजूने बसला असतो मेडिक्लेम ऑफिसर, हा सरकार जवळ येतो आणि खुशीने तो सरकारला सांगतो, बघितलं सखी मॅडमला चाळीतल्या लोकांची किती काळजी आहे ते. मित्रांनो, तिथे आता परशू सुद्धा असतो. तर परशू म्हणतो, हो तू त्या भिकारड्या चाडकऱ्यांसाठी आपल्या कंपनीची मेडिकल स्कीम वापरली, तर त्यावर काय होतं, आता ही सरकार परशूला गप्प करते आणि म्हणते, परशू आवाज खाली कर. अरे तुला माहिती नाही आहे किती मोठं काम केलंय याने. आणि ते ऑफिसरकडे बघत आता बघा काय होतं. ही मनस्विनी म्हणते, आज यांच्याचमुळे मला सगळ्या चाडकरांच्या सह्या मिळाल्यात. तर आता या ऑफिसरला काहीच आयडिया नसते आणि हा म्हणतो, हो सखी मॅडमने सगळ्या चाडकऱ्यांना मेडिकल पॉलिसी बद्दल सांगितलं, म्हणून तर सगळ्यांनी त्या पेपरवर सह्या केल्या, मेडिकल स्कीमच्या पेपर्सवर. तर मित्रांनो, इथे आता एक ट्विस्ट आहे. ही मनस्विनी म्हणते, अच्छा मेडिकल स्कीमचे पेपर्स. आणि बघा मित्रांनो, त्या पेपर्सच्या मागे लपून मनस्विनीने प्रॉपर्टीचे पेपर्स लावले असतात चाळीचे. आता ऑफकोर्स कोणालाच याची आयडिया नसते. त्या मेडिकल ज्या ऑफिसर आहे तो त्याला सुद्धा माहिती नसतं. हे चाडकरांना तर काहीच माहिती नसतं, तर ते चुपचाप साईन करून टाकतात. त्यांना वाटत असतं की हे मेडिकल स्कीमचेच पेपर आहेत. तर ही मनस्विनी आता या परशू आणि त्या ऑफिसर समोर ते पेपर्स असे वेगळे करते, जे चाळीचे स्टॅम्प पेपर असतात, ज्यावर सगळ्यांच्या चाडकरांच्या सह्या असतात. आणि आता हे पेपर ती परशू आणि त्या ऑफिसरला दाखवते. तो पेपर बघून आता हा ऑफिसर पूर्ण आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, काहीतरी गडबड झाली आहे सरकार. मी तर मेडिकल स्कीमचे पेपर दिले होते, त्यावर सगळ्यांनी सह्या केल्या होत्या, हा तर दुसरा पेपर आहे. तर मनस्विनी आता हसते आणि म्हणते, सरकारला जे हवं असतं ते सरकार मिळवतेच आणि आजही मिळवलं. आता या चाळीवर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे. तर हा जो मेडिकल ऑफिसर असतो, मेडिक्लेम ऑफिसर, ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो, हे चुकीचं आहे, हे तर गोर गरिबांची साफ फसवणूक झाली आहे, मी हा अन्याय होऊ देणार नाही, मी सगळ्यांना जाऊन सांगेल. तर ही मनस्विनी म्हणते या ऑफिसरला, कूल डाऊन, तुला पाणी हवंय का. आणि त्या ऑफिसरला आता पुढे मनस्विनी म्हणते, तुम्हाला जे सत्य सांगायचंय ते सांगा, जिथे कुठे जाऊन तक्रार करायची आहे तिथे जाऊन तक्रार करा, माझी काहीच हरकत नाही, पण त्याआधी मी तुम्हाला जे दाखवणार आहे ना ते बघा.
ते बघितल्यावर आय एम शुअर तुमचा उत्साह कमी होईल आणि तुमचा जो हा तोरा आहे ना तोही कमी होईल, असं म्हणत ही मनस्विनी तिचा फोन घेते आणि त्यामध्ये एक व्हिडिओ प्ले करते ज्यामध्ये या ऑफिसरची फॅमिली असते आणि त्याच्या फॅमिली बरोबर मनस्विनीचे गुंड असतात आणि ते दाखवत आता मनस्विनी म्हणते झाला का प्रामाणिकतेचा तोरा कमी. तो व्हिडिओ बघून हा ऑफिसर एकदम शॉक मध्ये जातो आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. सखीने प्रोजेक्ट तयार सुद्धा केलाय लहान मुलांच्या स्कूल प्रोजेक्टसाठी. सगळे मुलं आता सखीसाठी चीअर करतात आणि सखी म्हणते हो हो बस. तर सगळे मुलं एक्सायटेड असतात. त्यातली एक मुलगी म्हणते आता सगळ्यात भारी प्रोजेक्ट स्कूलमध्ये आपलाच असणार आहे. सखी म्हणते येस नक्कीच, आता आपली चाड पूर्ण झाली. सगळे मुलं आता कल्ला करू लागतात आणि ये असे ओरडतात. तितक्यात तिथे आता कान्हा येतो आणि म्हणतो काय गोंधळ चाललाय. तर आता परी सांगते कान्हा दादा सखी ताईमुळे आपली चाड उभी राहिली. तर कान्हा आता त्या प्रोजेक्ट कडे बघतो आणि म्हणतो अरे हो ही तर चाड आहे आपली. सखी म्हणते कान्हाला काय मग कशी वाटली आपली चाड. तर त्यातला एक मुलगा म्हणतो कसं दिसतंय दादा आपली चाड, सगळ्यात बेस्ट आणि एक नंबर ना. तर कान्हा म्हणतो हो आहेच भारी, पण एक मिनिट हा फक्त. आणि बघा आता कान्हा काय करतो. एक रेड पेपर घेतो कान्हा आणि सीझर मागतो आणि काहीतरी तो करतो. सगळे आता बघू लागतात कान्हाकडे. बघा मित्रांनो कान्हाने त्या लाल जो त्याच्याकडे पेपर असतो त्याचे 2 हार्ट्स बनवले असतात. त्या प्रोजेक्टवर तो सखी सदन चाळ जिथे लिहिलं असतं त्याच्या दोन्ही बाजूने तो हार्ट लावतो आणि म्हणतो बघा आता पूर्ण झाली आपली चाळ. आणि सगळे आता कान्हाला सुद्धा चीअर करू लागतात. सगळे मुलं आता कान्हाला चीअर करतात आणि म्हणतात सगळ्यात बेस्ट कान्हा दादा. तर बघा कान्हा काय करतो. कान्हा हळूच आवाजात त्या सखीला म्हणतो आवडली आहे मला सगळ्यात भारी. तर सखी आता कान्हाकडे एकदम आश्चर्याने बघते. तर कान्हा म्हणतो म्हणजे टाळीची प्रतिकृती त्याच्याबद्दल बोलतोय मी, तुम्हाला काय वाटलं. तर सखी म्हणते काही नाही. चिडतच ती असं कान्हाला म्हणते. त्यानंतर आता कान्हा म्हणतो ए मुलांनो मला खरं सांगा आवडली आहे की नाही तुम्हाला चाळ. तर सगळ्या मुली सखीला हक करतात आणि मुलं कान्हाला. तर पुढे आता सखी म्हणते सखी सदन चाड विल रिमेन फॉर एव्हर. तर कान्हा म्हणतो येस आणि सगळे खुश असतात आणि आनंदी असतात. आणि मित्रांनो सखी आता कान्हाकडे बघते आणि याचा भाग इथेच संपतो. पण आता मनस्विनीने सह्या करून घेतल्यावर सगळे चाडकरी सखीच्या विरोधात जातात आणि सगळे सखीलाच बोलू लागतात, सखीवर ब्लेम करतात. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे उद्याच्या भागात. सखी तिचा खरेपणा चाळकऱ्यांसमोर कसा सिद्ध करणार आणि सखीचं सदन चाड खरंच उद्ध्वस्त होणार का. तिथे ही मनस्विनी सरकार मॉल बांधणार का, हे येणाऱ्या भागात आपल्याला कळेलच. आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील आणि कमेंटमध्ये तुमची मतं कळवायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.